रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा जो फ्लॅट आहे तो खूप सुंदर, चांगला आणि अतिशय उत्तम फ्लॅट बोलण्या मग कारण एकच आहे। इथे हे जे प्रोजेक्ट आहे हे इंडिया बुल्स नावाची बिल्डिंग आहे जी माजीवाडा जंक्शनलाच आहे। आता हा जो प्रोजेक्ट हा टेक ओव्हर केला MBC बिल्डरने। MBC बिल्डर हा साऊथचा आहे आणि त्याने आता हे प्रोजेक्ट टेक ओव्हर केले। इथेच आपण विथ OCCC असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा 780 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्यासोबत एक कार पार्किंग असेल। असाच 2 BHK किती सुंदर आणि किती चांगला आहे खरं तर हेच मी दाखवण्याचा आज प्रयत्न करतोय। हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट जर तुम्ही बघितला ठाणा स्टेशनपासून एकदम माजीवाडा जंक्शनला विवेना मॉलपासून अगदी जवळ असणारा आणि सगळ्यात चांगलं कारण याचं एकच आहे की हा जो प्लॅन पास दुनिया भानगडी जे आहे त्या अगोदरचा प्लॅन पास असल्यामुळे हा फ्लॅट कार्पेट वाईज तुम्हाला जाणवेल की खरोखर खूप मोठा कार्पेट आहे। आणि विशेष म्हणजे परत जर घर बघायचं म्हणलं तर वेस्ट पश्चिम, बाहेर जाताना पश्चिमेला, आतमध्ये त्यांना ईस्टला, सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये 100% ह्या घरामध्ये येणार आहे। इथेच आपल्याकडे काही फ्लॅट आहे आणि याच्यात जर आपण फ्लॅटच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही समोर एक फ्लॅट आहे आणि इथपर्यंत जर तुम्ही बघितलं तर ह्या फ्लॅटच्या समोर तुमची ही मोकळी जागा आहे। इकडे ह्या साईडला जर आलो तर आपण इकडे जर आलो तर इकडे 1, 2, 3 आणि 4 अशा टोटल 4 लिफ्ट तुम्हाला एका फ्लोअरवरती आणि पलीकडे एक फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला 1 फ्लॅट। आणि हा जो फ्लॅट आहे बेसिकली तुम्ही बघितलं तर बघा एवढा मोठा, सगळ्यात तुमच्या घराच्या पुढे एवढं मोठी तुमची जागा असणार आहे। आणि ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला ईस्टला तुम्ही आत जात आहात। ग्राउंड प्लस तशी बघितलं तर 30 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला हा लोअर फ्लोअरला असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे। जर तुम्ही फ्लॅटचा कार्पेट बघितलं तर तुम्हाला जाणवेल याचा हॉल किती मोठा, किती सुसज्ज आणि किती भारी आहे। आणि इथपर्यंत जर तुम्ही आलात तर अशा पद्धतीचा हा तुम्हाला हॉल दिसतो जो खूप मोठा आहे। आणि परत स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इथे मिळते। स्विमिंग पूल क्लब हाऊसचं खाली जे काम आहे ते चालू आहे, बिल्डिंगला OC आलेली आहे। खाली जर तुम्ही बघितलं तर आता सध्या काम चाललेलं आहे स्विमिंग पूल क्लब हाऊसचं। इकडे हॉरिझॉन शाळा आहे, समोर जर तुम्ही बघितलं तर मेट्रो स्टेशन तुम्हाला दिसते, नाशिक मुंबई रोड दिसतो, घोडबंदर रोड तुम्हाला दिसतो। अशाच ह्या लोकेशनला इंडिया बुल्सचं जे प्रोजेक्ट जुनं आहे खूप, त्याच तिथे फ्लॅट आहे। हॉल तुम्ही बघू शकता, तिथून इथपर्यंत आलात तर तुम्हाला जाणवेल याची हॉलची साईज की हा खरोखर खूप मोठा असा हॉल आहे। नंतर तुम्हाला इथे असं किचन आहे जे मॉड्युलर बनवलेलं असणार आहे। 2 साईडला छोटं, ह्या साईडला जर बघितलं तर थोडा L शेपचा आणि ह्या साईडला पण थोडंसं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे। अशा पद्धतीचं हे एक मस्त पद्धतीने किचन आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे परत तुम्हाला असं सुंदर हवा येते ह्या फ्लॅटमध्ये। इथे एक तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी ऑलरेडी स्पेस दिलेला आहे। हवा इथे खूप येते, याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची हवा येते। आणि नंतर जेव्हा आपण ह्या हॉलच्या ह्या साईडला जाणार आहोत, हे जुन्या लेआउटचा फ्लॅट असल्यामुळे तुम्हाला याच्यात कार्पेट नक्की जास्त जाणवेल। इथे आला तर तुम्हाला एक बेडरूम आहे, ती बेडरूमची साईज पण तुम्हाला दिसेल की किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। आणि विशेष म्हणजे परत तुम्हाला इथे पण एक स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान आहे। भविष्यात पुढं बघितलं तर सगळं मोकळं आहे, नाशिक रोड किंवा कापरोड रोड जंक्शन किंवा माजीवाडा जंक्शनलाच हा लागून असणारा प्रोजेक्ट, विवेना मॅलला लागून, ज्युपिटर हॉस्पिटल लागून असणारा हा फ्लॅट असणार आहे। आणि इथे तुमचं एक कपाट बनवण्यासाठी प्रशस्त आणि मोठी जागा, हाईट वाईज जरी बघितलं तर तुम्हाला जाणवेल याची हाईट पण चांगल्या पद्धतीची आहे। आणि नंतर याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथे पण तुम्हाला परत एक सुंदर आणि सुसज्ज असं चांगल्या पद्धतीचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट पण इकडे मिळालेलं आहे। आणि जर समजा आपण हा दरवाजा उघडला तर परत तुम्हाला ECच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इकडे ह्या साईडला सोडल्यात। हवा मात्र खूप सुंदर इकडनं पण येते। अशा पद्धतीचं हे खरं तर कॉमन वॉशरूम, कॉमन बाथरूम ते होतं। आणि नंतर आता हा जो फ्लॅट आहे ह्या बेडरूममध्ये इथं तुम्ही ज्या बघताय ना खाली ज्या लाद्या आहेत, ह्या लाद्यावरती वुडन फ्लोरिंग येईल पूर्णपणे। आणि इथे ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला इमिडिएटली असं कपाटासाठी एवढी मोठी जागा आहे बघा, हे असं एवढं मोठं कपाट तुमचं येईल। आणि नंतर तुम्ही बघू शकता किती बेडरूम मोठं आहे, म्हणजे तुम्हाला जाणवेल की यार खरं हे म्हणलं आहे, खरं आहे की याची बेडरूमची साईज खूप प्रशस्त, खूप मोठी आहे। लेट पण थेट झालेला विषय आहे, ज्यात थोडासा लेट झाला प्रोजेक्ट हा, पण सुंदर आणि मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथे एक वुडन फ्लोरिंगचं प्रॉपर बनवून देण्यात येईल। अशा पद्धतीचं हे सुंदर आणि मोठं बेडरूम असणार आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं इकडे हेही मिळणार आहे। अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, आपल्याला हा फ्लॅट मिळू शकतो। आणि इकडे जर आपण आलो तर तुम्हाला इथं परत स्टँडिंग बाल्कनीचं पण प्रावधान आहे। ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जर आपण बघितलं तर स्टँडिंग बाल्कनीमध्ये तर वसंत सेट, वसंत लॉन्च तुमचं, मग मेट्रो सेक्शन तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसते। खाली हॉरिझॉनची शाळा तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते। पाठीमागं गेलं तर TCSचं ऑफिस आहे, पलीकडे त्या साईडला गेलात तर लगेच तुम्हाला विवेना मॉल लागलेला आहे, ज्युपिटर हॉस्पिटल लागलेलं आहे। तर अशाच लोकेशनवरती खरं तर ठाणा स्टेशनपासून 3.5 ते
3.5 ते 4 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. या फ्लॅटची किंमत आता सांगताना आपल्याला 1,98,00,000 रुपये सांगितलेले. एक कार पार्किंगसहित हा फ्लॅट आहे. OCC आलेले आहे. तुम्हाला लोन वगैरे सगळ्या बँकेकडनं मिळू शकते. ज्या लोकांना मोठा कार्पेट पाहिजे ह्याच लोकेशनला घर हवं आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा पर्याय आपण उपलब्ध करून दिलेला आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे घरं तुमच्यासमोर आम्ही रोज घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटते त्याच गोष्टीचं आम्हाला आशीर्वाद तुम्ही द्या. आशीर्वाद आम्हाला द्या, सबस्क्रायबरच्या रूपानं द्या, जास्तीत जास्त बघण्याच्या रूपाने द्या, कमेंट्स द्या, लाईक द्या आणि शेअर द्या. हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.